सौ उज्ज्वलताई महापदी ॲडव्होकेट एक त्यांना क्रिकेटचं फार मोठं म्हणजे आनंद वाटतो की आपल्या गावची मुलं आज क्रिकेट खेळतात. गावच्या ठिकाणी जरी स्पर्धा असेल ठाणे मुंबईमध्ये असेल तर ते आवर्जून उपस्थिती लावतात. सामन्यातील पहिले षटक चांगला फटका मारला. लेग फाईन लेगच्या पॉईंटच्या दिशेने मारलेला फटका आहे. बॅटची एज लागले. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता पण एक धावेने श्री गणेशा होतोय. या एक धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. 1 वाढते. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज प्रथम म्हटलं की सामन्यातील पहिलं षटक घेऊन आलाय. एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी एक चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण सजवलंय ते ओमकार चोरवणे संघाने. हाय व्होल्टेजचा सामना आहे. पुढचा चेंडू लेग फाईन लेगच्या दिशेने मारलेला फटका आहे. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. 2 धावेचा इशारा येतोय. या 2 धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. तोपर्यंत आपण संधी देऊया डीजे ऑपरेटर कांबळे साहेबांना. मॅन बदल होते. 3 धावा धावफलकावरती लागतात. पहिलं षटक प्रगती पथावर असताना एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी आणि एक चांगल्या प्रकारचं सुजल असं क्षेत्ररक्षण सजवलंय. ओमकार चोरवणे आपल्या पंचक्रोशीतील एक दादा संघ तटस्थ पंच दिलीपजी उतेकर साहेब त्याचप्रमाणे YJ योगेश जाधव पंचांच्या भूमिकेत कामगिरी पार पाडताना दिसत आहेत. चांगल्या प्रकारचं आयोजन आणि नियोजन आपल्याला पाहायला मिळते. शिवशंभो चषक गाव निवे 2024 पर्व 25 मधले ही साकारण्यात आलेली स्पर्धा आहे. 1 धाव मिळते. या 1 धावेने संघाच्या 2 धावा मिळत आहेत. या 2 धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. 5 धावा धावफलकावरती लागत आहेत. गुणलेखक नितीनजी सकपाल आम्हाला सांगतायत 5 धावा धावफलकावरती लागत आहेत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. झेल मात्र तिथे जर झाला असता तर नक्कीच फलंदाज मात्र थोडंसं बिघडलेलं दिसते. लाईन आणि झेल मात्र काही होत नाही पण 2 धावा घेण्यात यश आले. या 2 धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होते. 2 वाढते. 7 धावा धावफलकावरती लागत आहेत. 7 धावा. महेंद्रसिंग धोनी यांचा जर्सी नंबर आपल्याला आठवण करून देतोय. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचा पाहुण्यांचा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. प्रवीण जर 7 तारखेला प्रवीण मापदे निवेगावचे सुपुत्र यांचा बर्थडे असेल त्यांनाही आम्ही आतूनच अगोदरच शुभेच्छा दिल्या जातील. चांगला फटका मारलाय. चेंडू जातोय. क्षेत्ररक्षण मात्रच येतोय पण 2 धावा घेण्यात यश आले. एक नावाजलेली जोडी जय गणेश पोसरे संघाची गणेश आणि फैजल यांच्या स्वरूपात संघाची धावसंख्या होते. 9 धावा धावफलकावरती लागत आहेत. पहिलं षटक प्रगती पथावर असताना संघाची धावसंख्या होती 9 धावा. एक चांगल्या प्रकारचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. जय गणेश पोसरे विरोधात ओमकार चोरवणे क्वार्टर फायनलचा सामना आहे. चांगला फटका माराय लॉंगअपच्या दिशेने. क्षेत्ररक्षक मात्र येतोय. मोठी गुण होतं. चेंडू होतं सीमारेषेच्या बाहेर. चौकार. डीजे धावा. मंडळाच्या सर्व सदस्यांना आणि स्वयंसेवकांना काही वारंवार आम्ही सूचना देतोय. विनंती असेल तर किपरच्या पाठीमागे कोणी स्वयंसेवक दिसत नाहीये तर तिथे जाऊन आपण ताबा घ्यायचा आहे. डिक्लेअर झोनमध्ये गेलेला चेंडू आपण स्वतः आणून द्यायचा आहे. बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. सीमारेषेच्या बाहेर गेलेला चेंडू आपण स्वतः आणून द्यायचा आहे. शेवटचे 2 सामने आहेत आणि पहिला दिवस हा गोड झाला पाहिजे याची. कारण ही स्पर्धा आहे. जरी निवेगावची स्पर्धा असेल तरी आपली 15 गावची ही स्पर्धा आहे. ही सर्वांची स्पर्धा आहे. या सर्वांच्या स्पर्धेनुसार प्रथम क्रमांक 25,001, द्वितीय क्रमांक 15,001 आणि तृतीय आणि चतुर्थ क्रमांक 5,001 व आकर्षक चषक या सर्व देणगीदारांचा आम्ही पुनश्च एकदा हार्दिक आभार देतो. तर
चांगला फटका मारलाय, झेल मात्र तिथं सुटलाय, जीवदान भेटले ते गणेश या फलंदाजाला आणि 2 धावा घेण्यात यश आले। या 2 धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होते। माझे साथी स्कोरर नितीन सकपाल साहेब सांगतायत संघाची धावसंख्या होते 15 या आकड्यावरती, 15 धावा धावफलकावरती लागत आहेत। पहिलं षटक प्रथम 17 असेल, 18 चेंडूचा खेळ बाकी असेल, मला वाटतं 30 ते 35 धावा धावफलकावरती लावाव्या लागतील, कारण दुसऱ्या सत्रात आपल्याला शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाणार, यात मात्र काही काळी शंका नाही। कारण चांगला फटका मारलाय, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक येतोय ओमकार, तू मैमेगर, झेल मात्र तिथं सुटतोय, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, चौकार। डीजे
पुत्र आहेत. 25 ते 30 वर्षाचा दांडगा अनुभव असलेले पंच असतील, फलंदाजी असू द्या, गोलंदाजी असू द्या, स्कोरर असू द्या, एक गुणवान खेळाडू म्हणून त्यांची ख्याती आहे. 25 धावा धावफलकावरती लागत आहेत. 2 षटकं समाप्तीनंतर संघाचं तिसरं स्वतःचं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलंय गोलंदाज ऋतिक. पंचांच्या डाव्या साईडनी मारा करतोय. चांगला फटका मारलाय. काय क्रिकेट आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. कुणाल मात्र काही चूक घडत नाही. झेलबाद होतोय डीजे. दुसरा गडी झेलबाद होते. चांगल्या प्रकारचं क्रिकेट, चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण सजवलंय. एक गुणवान खेळाडूंचा संघ ओमकार चोरवणे. फलंदाजाचं नाव सांगायचं आहे. श्रवण पवन. सामन्यातील तिसरं स्वतःचं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय. चांगली गोलंदाजी, चांगले क्षेत्ररक्षण, तू मैमे करण्याचा प्रयत्न होता. कारण ओमकारला माहिती आहे, कारण शेवटचं षटक म्हटलं की हाणामारीचं षटक असते. धाव्या मोठे फटके मारावे लागतील. चौकार किंवा षटकार जर आले तर नक्कीच धावसंख्या पुढे सरसावल. कारण थोडासा कानमंत्र देत आहेत पवन याला. त्याचप्रमाणे एक दादा संघ म्हणून समजला जातोय तो ओमकार चोरवणे. आपल्या पंचक्रोशीतील हा दादा संघ चांगल्या प्रकारची गोलंदाजी केले, क्षेत्ररक्षण स्वीकारले. कारण क्वार्टर फायनलचा सामना आहे. पुढचा चेंडू चांगला फटका मारलाय. लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक येतोय. झेल मात्र पुन्हा एकदा घेतोय. कुणाल म्हटलं की कुणाल पांड्या, हार्दिक पांड्याची आठवण करून दिले या क्षेत्ररक्षकाने डीजे. चांगली गोलंदाजी, चांगले क्षेत्ररक्षण. पुढचा चेंडू टप्प्याचा चेंडू. आता ओमकारने मोठा समाचार घेतला. चेंडूला फेकून दिलंय आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार डीजे. द्यायचं कारण शेवटचे 2 सामने आहेत आजच्या पहिल्या दिवसातील. तर आपल्याला लवकरात लवकर सामने पार पाडायचे आहेत. कारण आपल्याला माहिती आहे की आपण या मुंबई ठाणा नगरीत आपण राहायला असतो. कारण सामने संपल्यानंतर आपल्याला प्रवास असतो. तर वेळेवर आपण घरपोच झालं पाहिजे याची आपण सर्वांनी खबरदारी घ्यायची आहे. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचा, प्रेक्षक वर्गांचा आम्ही पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतोय. पुढचा चेंडू चांगला फटका मारलाय. पुन्हा एकदा मोठा प्रहार केलाय ओमकारने आणि लागोपाठ तिसरा गडी झेलवाद होतोय. आणि कुणाल यांनी चांगले प्रकारचं क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि 3 झेल घेण्याचं मान केलंय. संघाची धावसंख्या होते 3 षटक समाप्तीनंतर 31 धावा. विजयासाठी 32 धावांचं आव्हान डीजे. 31. तर स्कोरर जे गुणलेखक आहेत त्यांना विनंती असेल, कारण आम्ही जेव्हा बोलतो ना त्या आमच्या चुका दिसतात पण गुणलेखक मात्र शाबूत राहतात. तर माफी असावी. पुन्हा एकदा आम्ही तर 31 धावा धावफलकावरती लागत आहेत. चांगला फटका मारलाय लॉंग ऑफच्या दिशेने. 1 धाव पूर्ण होते आणि दुसरी धाव घेण्याचा इरादा सफल झालाय. संघाची धावसंख्या होते 33 धावा.
पंच निर्णय काय असतील, धावा किती, 2 धावा आणि 3 षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती 33 धावा. विजयासाठी 34 धावांचं आव्हान ठेवले. तोपर्यंत आपण संधी देऊया DJ कांबळे साहेबांना. ठेवले तर सामना लवकरात लवकर चालू करा. तटस्थ पंच दिलीपजी उतेकर आणि योगेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली चालू असलेला हा सामना आहे. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं आणि खेळाडूंचं आम्ही पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत केलं जातोय. संजयजी उतेकर साहेब वावे गावठांचे एक ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यांना विनंती असेल की यशवंत मापदी आम्हाला वारंवार सांगतायत संजय साहेबांना व्यासपीठावरती बोलवा, कारण काय माहिती आहे की फार मोठं त्यांच्यावर प्रेम आहे. तर या आपण इकडे विनंती असेल. त्याचप्रमाणे आलेल्या सर्व खेळाडूंचं आम्ही सहर्ष स्वागत करते. 18 चेंडूचा खेळ बाकी असेल. विजयासाठी 34 धावांची गरज. मोठा सामना आहे, हाय व्होल्टेजचा सामना आहे. आपल्या गावचा आपल्या संघाचा अस्तित्वाचा प्रश्न इथं येऊन उभा राहिला आहे. तर या 2 संघादरम्यान निलेशजी मापदी साहेबांना विनंती असेल या आपण जो ओमकार चोरवण्याचा जो क्षेत्ररक्षक होता कुणाल आणि लागोपाठ त्यांनी चांगलं क्षेत्ररक्षण केलंय आणि 3 झेल घेतले. तर आपल्याला माहिती आहे की ज्याला क्रिकेटचा देव मानला जातो तो सचिन रमेश तेंडुलकर त्यांचे पुत्र अर्जुन तेंडुलकर यांच्या टीममध्ये त्यांच्यासोबत त्यांनी क्रिकेट फार मोठं खेळलेलं आहे. तर हा गुणवान खेळाडू कुणाल. तर सामना संपल्यानंतर आपण व्यासपीठावरती यावं, कारण यथाचित आमच्यातर्फे त्यांचं सन्मान केलं जाईल याची नोंद घ्यायची. तर कुणालला विनंती असेल सामना संपल्यानंतर आपण या. आणि निलेश मापदी साहेबांना एक विनंती असेल आमच्या समेत जोडले जातील समालोचन कक्षात. तर केडी उतेकर त्यांचं ते चिरंजीव आहेत, त्यांनाही विनंती असेल आपण जर इथे असाल तर आपण व्यासपीठावरती या. तर विजयासाठी 18 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि 34 धावांची गरज. या सामन्यात जो संघ विजयी होईल तो सेमीफायनलमध्ये दाखल होईल याची नोंद घ्यायची आहे. कंपल्सरी चेसिंग आहे, स्पर्धेचा नियम आहे. सामन्यातील पहिलं स्वतः तो वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो गोलंदाज पवन. ऑफ साईडला मारलेला फटका आहे, मोठा प्रहार केलाय. 1 धावेने श्री गणेशा होतोय. या संघाच्या धावसंख्येत बदल होतोय, 1 ने वाढते. पहिल्या चेंडूवरती 1 धावेची कमाई केले, कारण मोठी हाणामारी करावी लागेल, कारण एक स्फोटक म्हणून फलंदाज समजला जातोय ओमकार चोरवणे संघाकडून. आर्यन मापदी आणि संस्कार शिंदे आपण कुठे असेल व्यासपीठावरती संपर्क साधायचा आहे, कारण आर्यन आणि संस्कार ही जोडी म्हटले तर युवा पिढीला घेऊन जाणारी ही जोडी दिसते, कारण शिवशंभो ब संघाकडून नेतृत्व करतील. चांगला फटका मारलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या समोर येतोय, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार DJ. या 6 धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होते, 6 ने वाढते. 7 धावा धावफलकावरती लागतायत. नेगावचे पोलीस पाटील विष्णू मापदी त्यांच्या समेत जोडलेत सुधीरजी मापदी, प्रवीणजी मापदी. एक चांगला फटका मारलाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण मात्र चेंडूच्या समोर येते. चेंडूची फेक होईपर्यंत कुणाल यांनी मात्र इरादा केलाय काय स्ट्राईक रोटेट करणार. 1च धाव घेतले आणि या 1 धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होते. 8 धावा धावफलकावरती लागतायत. पहिलं षटक प्रगती पथावर असताना 18 चेंडूचा खेळ बाकी असेल, 34 धावांची गरज.
एक चांगला प्रकारचं क्रिकेट पाहायला मिळते. ओमकार चोरवणे विरुद्ध जय गणेश पोसरे. मोठा फटका, पैदल चेंडू खाली येतोय, झेल होतोय, पहिला गडी बाद होतोय. कुणाल डीजे पहिल्या षटकातील पहिलं षटक प्रगती पथावर असताना संघाची धावसंख्या मात्र होते 1 गडी बाद. 8 धावा धावफलकावरती लागतायत. आर्यन मापदी या आपण इकडे. अकोट टप्प्याचा चेंडू आता पॉइंटच्या दिशेने ढकललाय. 1 धावावरती समाधान मानावं लागतंय. संघाच्या धावसंख्येत 1 ने वाढते. 9 धावा धावफलकावरती लागतायत. पहिलं षटक प्रगती पथावर असताना 18 चेंडूचा खेळ बाकी असेल. 34 धावांचं टार्गेट ठेवलंय. कारण मोठा सामना आहे. एक साईडला जय गणेश पोसरे, त्यांच्या विरोधात ओमकार चोरवणे. कारण मोठी लढत आपल्या 15 गावातील हे नावाजलेले दोन्ही संघ. कारण 15 गाव म्हटलं तर पोसऱ्याचा नाका आपल्याला ख्यात आहे आणि त्या पोसऱ्याचा हा संघ. ऑफसाईडला मारला फटका, चेंडू जातोय पॉइंटच्या दिशेनं ढकललाय. दुसरा गडी झेलबाद होतोय. माघारी परतवले डीजे. हॅलो 9 धावा धावफलकावरती लागतायत. एक चांगल्या प्रकारचं क्रिकेट पाहायला मिळते. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी असेल. विजयासाठी 25 धावांची गरज. 12 चेंडू 25 धावांची गरज. कोण हरणार, कोण जिंकणार, काय बिघडणार याचं धावतं समालोचन करतील आमचे सहकारी निलेशजी मापदी साहेब. सामन्यातील दुसरं षटक घेऊन आलाय. एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी आणि चांगलं फलंदाजी स्वीकारतो सातत्याने सलामीला येऊन तो पोसरे संघाचा एक स्फोटक गोलंदाज गणेश. चांगला फटका मारला. याकर पद्धतीने टाकलेला चेंडू आहे पॉइंटच्या दिशेने ढकललाय. 1 धावेवरती समाधान मानावं लागतंय. संघाची धावसंख्या होते 1 गडी बाद. 10 धावा. निलेश 10 धावा धावफलकावरती लागतायत. जय गणेश पोसरे विरोधात ओमकार चोरवणे. पुढचा चेंडू, चांगला फटका मारला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. झेल मात्र काही होत नाही, पण क्षेत्ररक्षक मात्र चेंडूची फेक होईपर्यंत 2 धावा घेण्यात यश आले. या 2 धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. 12 धावा धावफलकावरती लागतायत. क्वार्टर फायनलचा सामना आहे. कारण या सामन्यात जो संघ विजयी होईल तो तलोट ग्रामीण स्टार संघाशी सेमीफायनलच्या सामन्यासाठी गाठ पडेल. तर पुढचा चेंडू, अकोटाप्याचा चेंडू. आता चेंडूला भिरकावून दिलंय. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. 2 धावेसाठी पंचांचा इशारा येतोय. संघाची धावसंख्या होते 14 धावा. डीजे डीजे पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. हा सुद्धा चेंडू डी झोन नंतर चेंडू 1 ने धावसंख्येत भर. धावसंख्या होते 15. दोन बाद 15. पाहूया पुन्हा एकदा सामन्यामध्ये चुरस निर्माण होते या ठिकाणी. कारण आता या सामन्यामध्ये जो संघ विजय होईल तो
उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करेल. पाहूया उपांत्य फेरीमध्ये पोहोचण्याचा मान कोणाला मिळतोय, जय गणेश पोसरे की ओमकार चोरवणे. सुंदर असा लेगच्या दिशेने मारला चेंडू, एक धाव काढण्यात यशस्वी. दुसऱ्या प्रयत्न, मला वाटतं 2 धाव सुद्धा यशस्वी पूर्ण केलेले आहेत आणि या दोन संघाच्या धावसंख्येत भर होतोय. धावसंख्या होते 17. 2 गडी बाद 17. पाहूया 17 अंकावरती कोणाला खतरा होतोय, ओमकार चोरवणे की जय गणेश पोसरे. या षटकातील काहीचे चेंडू शिल्लक असताना संघाची धावसंख्या 2 बाद 17. पुन्हा एकदा पॅव्हेलियन करून मारा करतोय जय गणेश पोसरे संघाचा गोलंदाज. स्ट्राईकला आहे ओमकार चोरवणे संघाचा फलंदाज. खूपच आपटून टाकलेला चेंडू. पाहूया पंच 1 धाव घोषित करतायत आणि या 1ने संघाची धावसंख्या 18. षटक समाप्तीचा इशारा येतोय पंचांचा. 2 षटकाच्या समाप्तीने संघाची धावसंख्या होते 18 आणि आता मात्र 6 चेंडू आणि 16 धावा. 6 चेंडू आणि 16 धावा जिंकण्यासाठी ओमकार चोरवणे संघाला. पाहूया खूप रंगतदार असा सामना या ठिकाणी रंगलेला आहे आणि सकाळ सत्रापासून आपण पाहतोय 6 चेंडू 17, 6 चेंडू 14, 6 चेंडू 16 असा हा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि शेवटच्या चेंडूपर्यंत सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि प्रेक्षकांना त्या सामन्याचा आनंद लुटताना आपण पाहतोय. पाहूया पुन्हा एकदा शेवटचा आणि हाणामारीचा षटक घेऊन कोण येतोय. जय गणेश पोसरे संघाचा मला वाटतं फैजल. राज. पाहूया फैजल टू आर्यन असा मारा असेल. पाहूया 6 चेंडू आणि 16 धावा समीकरण असणार आहे. 6 चेंडू 16 धावा. पाहूया जवळजवळ 21-22 पावलांचा फास्टर रनअप असा फैजल याचा आणि त्याला सामोरे जातोय आर्यन. पाहूया 6 चेंडू आणि 16 धावा. प्रेक्षकांचं खूपच आकून आपटकले चेंडू. लेग साईडच्या जाणारा चेंडू, मला वाटतं घोषित क्षेत्र जाणारा चेंडू. पंच 1 धाव घोषित करतायत आणि या 1ने संघाच्या धावसंख्येत भर होतोय. आता मात्र 5 चेंडू आणि 15 धावा. पाहूया 5 चेंडू आणि 15 धावा समीकरण असणार आहे. 5 चेंडू आणि 15 आणि आता मात्र मोठ्या फटक्यांची गरज आहे या ठिकाणी जर जिंकायचं असेल ओमकार चोरवणे संघाला. 5 चेंडू आणि 15, 1-2 षटकार जर पडले तर सामन्याला नक्कीच कलाटणी मिळू शकते या ठिकाणी. पाहूया कोण जिंकणार आणि कोण हरणार, काय घडतंय आणि काय बिघडतंय या ठिकाणी पाहायला मिळेल थोड्याच वेळात. 5 चेंडू 15 धावा. फैजल मारा करतो आर्यनला. पाहूया सुंदर अशी गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी फैजल याची. जकडून ठेवलंय आर्यनला आणि आता मात्र 4 चेंडू आणि 15 धावा. प्रत्येक चेंडूवर सामना अवघड होताना या ठिकाणी पाहायला मिळतोय ओमकार चोरवणे संघासाठी. आणि पाहूया 4 चेंडू आणि 15. पुन्हा एकदा फैजल मारा करतोय आर्यन. सुंदर असा बॅटची एल लागून झालेला आणि हा फलंदाज बाद होतोय आणि तिसरा गडी बाद होतोय ओमकार चोरवणे संघाचा आणि संघाला धावसंख्या रोखण्यात यश प्राप्त होते. आणि आता मात्र 3 चेंडू आणि 15 धावा. 3 चेंडू आणि 15 धावा. जरी 3 चौकार मारले तरी हा संघ आता विजय होऊ शकत नाही. त्यांना षटकाराची गरज आहे. 2 षटकार आणि 1 चौकार. पाहूया फैजल. आपटून टाकलेला चेंडू, तसंच लेग साईडच्या दिशेने फरकावून मारलेला चेंडू. पाहूया पंच किती धाव घोषित करतायत. पंचांचा 2 धावेचा इशारा आणि आता मात्र 2 चेंडू आणि 13 धावा. 2 चेंडू आणि 13 धावा कंपल्सरी चेस असणार आहे. तरी 2 चेंडू 2 षटकार मारले तरी जय गणेश पोसरे संघ विजय होऊ शकतो. परंतु हा क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. पाहूया फैजल.
सुंदर असा मारलेला चेंडू आणि घोषित क्षेत्रात जाणारा चेंडू आणि आता मात्र जवळजवळ हा सामना जय गणेश पोस्टर संघ विजय होताना दिसतोय आणि आता मात्र सामन्यामध्ये उरलेली आहे ती फक्त औपचारिकता. पाहूया, मला वाटतंय जय गणेश पोस्टर संघ उपांत्य फेरीमध्ये दाखल होताना दिसतोय. 1 चेंडू आणि 13 धावा. हॅलो, पुन्हा एकदा तलवड ग्रामीण स्टार संघाचे संघनायक व्यासपीठाकडे या. सुंदर सुंदर तर- अप्रतिम गोलंदाजी. षटक संपलंय, षटक समाप्तीचा इशारा आणि जय गणेश पोचरे संघ या ठिकाणी विजयी होतोय. विजयी संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. तसेच ओमकार चोरवणे संघाचे सुद्धा खूप खूप अभिनंदन. ओमकार चोरवणे संघाचा कर्णधार याला विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर येऊन आपलं सन्मान चिन्ह घ्यायचं आहे. हॅलो, तर